मतदार यादीतला घोळ दूर करा, मगच निवडणुका घ्या. निवडणुकीबाबत ठाकरे बंधूंचा आयोगाला 2 दिवसांचा अल्टिमेटम. चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स: नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. मतदार याद्यांमधील घोळाची राज ठाकरेंकडून पोलखोल. एकाच पत्त्यावरील शेकडो मतदारांची जाहीर केली विरोधकांनी यादी. मतदार यादीत 20 वर्षांपासून चुकीची नावं, ती काय आज आलीत का? मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल. मतदार यादीतल्या सुधारणेला दिला पाठिंबा. निवडणूक कशी होणार हे महत्त्वाचं, कुणासोबत हा विषय महत्त्वाचा नाही. विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या एंट्रीबाबत राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. कुठल्याही समाजाबद्दल चुकीचं बोललो नाही, जे त्रास देतात त्यांच्याविषयी बोललो. संग्राम जगताप आपल्या वादग्रस्त विधानावर ठाम. नोटिशीबाबत अजित पवारांना देणारं स्पष्टीकरण. गडचिरोलीतील नक्षली चळवळीच्या आस्ताला सुरुवात. नक्षलवादी म्होरक्या भूपती 60 सहकाऱ्यांसह पोलिसांना शरण. मुंबई एसटी बँकेत तुफान राडा. सदावर्ते समर्थक शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी. शिवसेनेचे 5 जण जखमी. आणि मुंबईकरांना मिळणार हक्काचं घर. महानगरपालिकेकडनं 426 घरांसाठी लॉटरीची घोषणा. 16 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज प्रक्रिया, तर 20 नोव्हेंबरला अंतिम सोडत निघणार.